नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आज आपण नवीन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा परत भेटेल. तर आजचा लाईव्ह क्लासचा पार्ट आहे पाठ क्रमांक 10. 10 भाग आपले पूर्ण होत आलेले आहे. सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रसिद्ध व प्रतिसादाबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. आणि या प्रतिसादामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या काही सूचना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी या आपल्यापर्यंत तुमच्या पालकांनी पोहोचवलेल्या, काही विद्यार्थीने पोहोचवल्या, काही शिक्षकांनी पोहोचवल्या आणि काही पालक आहे ज्या लेडीज पालक आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात सूचना आम्हाला त्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत. आणि त्या सूचनांमध्ये ज्या ज्या पॉसिबल सूचना आहेत आमच्या टीमकडनं, त्या आमच्या पॉसिबल होणाऱ्या ज्या सूचना आहेत त्या आम्ही 100% त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आता याच्यामध्ये काही सूचना मी तुम्हाला जस्ट सांगू शकतो की जे आपल्या व्हिडिओचं जी साईज आहे किंवा 20 ते 25 मिनिटापर्यंतची जी वेळ आहे, तर ती वाढवण्यात यावी असं काही पालकांचं म्हणणं आहे. जे 2 उतारे घेतात त्याच्यापेक्षा जास्त उतारे तुम्ही घेत चला असं पालकांचं म्हणणं आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांना हे जे उतारे आहे किंवा 20 किंवा 25 मिनिटाचे जे काही हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला देण्यात येतं, तर तो एक सरावाचा भाग असतो. विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे, कशा प्रकारे वाचन केलं पाहिजे, कशाप्रकारे त्या गोष्टी केल्या पाहिजे. तर यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं असतं. आणि ते सांगितल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कमी वेळामध्ये म्हणजे आम्ही कमी आणि विद्यार्थ्यांनी जास्त प्रॅक्टिस त्या ठिकाणी केली पाहिजे. यासाठी हे उतारे शॉर्ट व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला 20 ते 25 मिनिटाचे देण्यात येतात. आणि त्याच्यामध्ये 2 उतारे देण्यात येतात आणि त्या उतार्यामध्ये 2 उतार्यामध्ये आपण 10 पेक्षा जास्त प्रश्न त्या ठिकाणी घेऊ शकतो किंवा घेतोच आपण. एखाद्या उतार्यामध्ये वेगवेगळे समानार्थी शब्द आले आणि त्या ठिकाणी ते समानार्थी शब्दामधून आपण त्या ठिकाणी अजूनच एखादा प्रश्न तयार केला, वाक्य आलं त्याच्यापासून प्रश्न तयार केला. तर असे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न सुद्धा आपण त्या ठिकाणी घेत असतो. तर ही जी सूचना आहे योग्य आहे, परंतु आम्हाला वाटतं की विद्यार्थ्यांनी व्हिडिओ जास्त न बघता त्यांनी सराव केला पाहिजे आणि त्याच्यामुळे या मराठीचे जे लेक्चर आहे त्यांचे जे लेंथ आहे व्हिडिओची ही शॉर्टमध्ये ठेवण्यात आलेली आहे. ओके. तर आणि बाकीचे जे काही आपले ॲप आहे त्या ॲपवर आपल्याला मोठ्या प्रमाणात आपला मराठीचा सराव त्या ठिकाणी उतारे देण्यात आलेले आहे. काही काही मोठे उतारे आहे, काही छोटे उतारे आहेत. तर अशा प्रकारे जो विद्यार्थी कायम त्या ठिकाणी तो सराव करेल आणि कायम त्या ठिकाणी त्याचा वापर योग्य पद्धतीने करेल, तर 100% विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षा ही क्रॅक करू शकतो. कोणताही विद्यार्थी नवोदय परीक्षा क्रॅक करू शकतो एवढं लक्षात घ्या. आमचं ते टॅगलाईनच आहे का आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे. बरोबर. असं कोणीही कमी नाही आणि कोणीही जास्त नाही. समजा ह्या पेपर सराव पेपर 1 ला जर कमी मार्क पडले, तर तो सराव पेपर 2 ला कदाचित जास्त पाडू शकतो. बरोबर. म्हणजे विचार करा, एखाद्या पेपरला जर कमी पडले तर दुसऱ्या पेपरला नक्कीच तो जास्त पाडू शकतो. म्हणजे पण अभ्यास जर कंटिन्युएशन जर केला तर त्या ठिकाणी त्याचा फायदा आपल्याला नक्की होणार आहे. समजलं? ओके. ठीक आहे. तर अजून पण भरपूर सूचना आहे, पण आता हे आपलं लेक्चर जे आहे ते सूचनांचं नाही आहे, आपल्याला सराव घ्यायचा आहे. तर चला लगेचच आपण पुढे सुरुवात करूया. नेक्स्ट अकॅडमी भाग 10 आपला चालू आहे. नवोदय प्रवेश परीक्षा 2025-26 साठी ही सराव आहेत. सूचना तुमच्या समोर दिलेली आहे. या खंडामध्ये 2 परिचित आहे, 2 आपण परिचित घेणार आहोत. प्रत्येक उत्तरामध्ये 5 प्रश्न देण्यात आलेले आहे. प्रत्येक उत्तरा काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर त्याचे प्रश्नांची उत्तर लिहा. प्रत्येक प्रश्नाकरता ए, बी, सी, डी ही 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. आणि केवळ एकच उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे, ते बरोबर उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आता आपण जो अभ्यास करतो आहे तो अभ्यास करतो आहे नेक्स्ट अकॅडमीच्या लाईव्ह क्लासतर्फे. ओके. ठीक आहे. नेक्स्ट अकॅडमीला तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना थोडंसं तुमच्या मित्रांना सांगा. चला, जे जे विद्यार्थी आहे दुसऱ्या शाळेचे असतील, तुमचे मित्र असतील, त्यांना व्हिडिओ दाखवा. त्यांना पण आपल्या क्लासला जॉईन होण्यासाठी प्रोत्साहित करा. ॲप घ्या, प्रश्नपत्रिका घ्या, पुस्तक घ्या. बरोबर. तर हे असं जेवढं तुम्ही सराव करशाल तेवढा तुमचा फायदा होणार
आहे. ओके, ठीक आहे. चला, आजचा पहिला भागाचा पहिला प्रश्न आपण त्या ठिकाणी पहिला परिच्छेद परिच्छेद पण आपल्याला देण्यात आलेला आहे समोर. इथे मी थोडंसं तुम्हाला वरती हे करून देतो, म्हणजे त्या ठिकाणी परिपूर्ण परिच्छेद तुम्हाला वाचता येईल. चला, वाचन करा लवकरात लवकर. ठीक आहे, चला बघा. झाकीर हुसेन खान यांचा जन्म मध्य भारतातील हैदराबाद राज्यात 8 फेब्रुवारी 1897 रोजी झाला. ते एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी 13 मे 1967 ते 3 मे 1969 रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत भारताचे तिसरे राष्ट्रपती म्हणून काम केले. ते पहिले मुस्लिम होते. भारताचे राष्ट्रपती आणि पहिले भारतीय राष्ट्रपती पदावर मरण पावतील असे हे पहिले होते. त्यांना 1963 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला. त्यांनी 1957 ते 1962 पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि 1962 ते 67 पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम केले. बघा कोण होते ते? झाकीर हुसेन खान. चला मग आज आपण त्यांच्यावरती प्रश्न त्या ठिकाणी बघणार आहोत. प्रश्न पहिला. झाकीर हुसेन खान हे भारताचे टिंबटिंब मुस्लिम राष्ट्रपती होते. इथे दिलेले बघा, आपण कुठेतरी वाचलं की हैदराबाद जन्म झाला, अर्थ राजकारणी होते ते, आणि मोठे होईपर्यंत ते भारताचे तिसरे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. कितवे राष्ट्रपती? तिसरे राष्ट्रपती. मुस्लिम सॉरी सॉरी इथे आपलं थोडंसं वाचण्यात हे झालं बघा. भारताचे तिसरे राष्ट्रपती होते, पण ते पहिले मुस्लिम होते. पहिले काय होते? ते मुस्लिम राष्ट्रपती होते. कोणते? पहिले. पहिले म्हणजे भारताचे तिसरे, भारताचे, पण पण पहिले हे कोणते होते? मुस्लिम राष्ट्रपती होते. म्हणजे बी हे योग्य आहे. म्हणजे काय? बी हे आपलं योग्य आहे. ठीक आहे. इथे थोडंसं आपल्याला फसवलं. टिक मार्क करण्याच्या आत आपण लगेचच त्या ठिकाणी त्याचं उत्तर बदल केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे 4 गुण असतात. ए, बी, सी, डी. संपूर्ण विचार केल्यानंतरच गोल करायचा असतो. समजा जर एखाद्याने सी वर करून दिला असता आणि बी वर करून दिला असता, इथं पण केला असता आणि सी वर पण केला असता, तर तो प्रश्न बाद होतो, मार्क भेटत नाही, उत्तर चेक होत नाही. हे लक्षात घ्या. हे असं जर एखाद्याने केलं तर त्या ठिकाणी त्याचे उत्तराचे मार्क त्या ठिकाणी त्याला भेटणार नाही. म्हणून ही पद्धत चुकीची आहे. त्यामुळे लक्षात घ्या की आपण त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी करतो ते योग्य केले पाहिजे. आता तिसरे हे भारताचे होते आणि पहिले हे मुस्लिम राष्ट्रपती होते. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 1957 ते 1962 पर्यंत ते काय होते? तर 1957 त्यांनी 1957 ते 62 पर्यंत बिहारचे काय होते? ते राज्यपाल होते. इथे सी प्रश्न दिली नाही बघा, पर्याय दिलेला आहे सी. काय होते? बिहारचे राज्यपाल होते ते. काय होते? बिहारचे राज्यपाल. चला तुमचं. झाकीर हुसेन झाकीर हुसेन खान यांचा जन्म कधी झाला? झाकीर हुसेन खान यांचा जन्म बघा, जन्म मध्य भारतातील हैदराबाद राज्यात 8 फेब्रुवारी 1897 रोजी झाला. मग इथं 1900 हा पर्याय येत नाही, 1900 हा येत नाही, 1900 हा येत नाही. उरला फक्त काय? डी, 1897. ओके, ठीक. या प्रश्नामध्ये एवढा काही दम नव्हता, पण ठीक आहे. पुढचा. त्यांना कोणत्या वर्षी भारतरत्न देण्यात आला? भारतरत्न देण्यात आलेला कोणत्या वर्ष सन्मान बघा, सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला. कधी देण्यात आला? 1963 मध्ये. तरी 1963 मध्ये देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या.
चला, उत्तर म्हणजे काय येणार आहे? 63. अरे, इथं आपल्याला उत्तर त्यांनी टाईप करताना चुकलेलं आहे. इथं 63 असू शकतो. त्यामुळे 1963 इथं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तर सी उत्तर हे त्या ठिकाणी देण्यात येईल. काय? सी, 1963. टायपिंग मिस्टेक कधी कधी होते मित्रांनो. त्याच्यामुळे परीक्षेला असं काही टायपिंग मिस्टेक होणार नाही. आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी आमच्यासारख्या हे करता येणार नाही. हं? ठीक आहे. चला. आता आपण पुढचं घेऊ. पुढची तुमच्याकडे आलेले आहे प्रश्न 5वा. अर्थशास्त्राचा अभ्यास करणारी व्यक्ती आहे किंवा अर्थशास्त्रामध्ये अर्थ काय आहे? अर्थशास्त्राचा अभ्यास करणारी व्यक्ती म्हणजे कोण असते? राजकारणी असते का? नाही. कलाकार नाही. तर नागरिक नाही. नागरिक नाही. तर ते अर्थशास्त्रज्ञ असतात. अर्थशास्त्र म्हणजे पैशाचा अभ्यास. बरोबर? पैशाचा अभ्यास करणारे या ठिकाणी त्यालाच अर्थशास्त्र असे म्हणतात. ओके? ठीक आहे. चला, आता आपण एक अजून एक इथे एक प्रश्न तयार होत आहे. इथे एक बघा, उतार्यात उतार्यात अ, प्रतिष्ठा या शब्दाला पर्यायी शब्द कोणता? प्रतिष्ठा या शब्दाला पर्यायी शब्द कोणता आहे? असा प्रश्न आपण तयार केलेला आहे. इथे तुम्हाला दिलेला आहे सन्मान. बी तुम्हाला दिलेला आहे ए होता हा मरण. सी तुम्हाला दिलेला आहे मध्य. डी डी पर्याय दिलेला आहे त्या ठिकाणी मरण. सॉरी, हा, मरण झालेलं होतं. ठीक आहे तुला, यापैकी नाही. ओके. मग प्रतिष्ठाचे समानार्थी शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. मग प्रतिष्ठाचे समानार्थी शब्द जर आपण बघितलं तर उत्तरामध्ये या ठिकाणी एक शब्द आलेला आहे, तो म्हणजे काय? सन्मान. कोणता शब्द आलेला आहे? सन्मान. म्हणजे पर्याय ए हे उत्तर त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतं. बरं, आपण त्या ठिकाणी उत्तरात लगेच प्रतिष्ठा या शब्दाचे समानार्थी शब्द लगेच बघितले, आणि त्याच्यामुळे आपल्याला या अशा काही गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि लक्ष दिल्यावर आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी लगेचच अ, सोडून घेऊ शकतो, किंवा एखादं आपल्याला लगेच त्या ठिकाणी काय समजा एखादा प्रश्न तयार करण्याची कला अवगत होऊ शकते. बरोबर? हम्म. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी वेगवेगळे जे शब्द असतात ते पण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. तर इथे पण आपण बघितलं तर इथे पण एक अजून एक मरण हा शब्द दिलेला आहे बघा. मरण त्याचा सॉरी, मरण. दोन मिनिटं, इथे मी तो प्रश्न लिहून देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजेलच काय सांगितलं मी. मरण शब्दाचे समानार्थी. मग काय तर मृत्यू येतो, देहांत येतो, निधन येतं, अंत येतो. मग एवढे शब्द लगेच त्या ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत. समानार्थी शब्द कशाचे? मरणचे. म्हणजे विचार करा, प्रत्येक शब्दाला काही ना काही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे तयार करतात हे सुद्धा आपण त्या ठिकाणी शिकलो पाहिजे. ओके. तर अशा प्रकारे आज आपण 10वा जो भाग आहे त्याच्यामधला पहिला जो पर्याय परिच्छेद आहे तो आपण सोडवलेला आहे. आता आपण आलेलो आहे दुसऱ्या परिच्छेदाकडे. चला, दुसरा परिच्छेद आपण घेऊ आणि त्याचं वाचन करू. राणा प्रताप हा मेवाडचा राजा होता. त्यांनी आपल्या देशाच्या
स्वातंत्र्यासाठी खूप त्रास सहन केला. हल्दी घाटीच्या युद्धात मुघल सम्राट अकबराच्या सैन्याने त्याचा पराभव केला. त्यामुळे ते जंगलात राहू लागले आणि त्यांची मुले उपासमारीने मरू लागली. आपल्या मुलांना भुकेलेले पाहून त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी आपल्या देश सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी त्यांचा मंत्री भामाशाह त्यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांना भरपूर पैसे दिले. त्यांना भरपूर पैसे दिले. मग त्याने पुन्हा सैन्य गोळा केले. त्याने आपल्या शत्रूवर हल्ला केला. काही काळानंतर त्याने गमावलेले राज्य परत मिळवले. बघा, हा जो उत्तर आहे एक राजाबद्दल दिलेला आहे. राणा प्रताप ते मेवाडचे राजे होते. आता इथे आपण प्रश्न घेऊ. राणा प्रताप राजा कोठे होता? तर कुठे होता? कुठे त्यांचा कुठे होता? कुठे? मेवाडचा राजा होता. किंवा कुठला राजा होता? तर काय होता? मेवाडचा राजा होता. मेवाड. पुढचा प्रश्न. राणा प्रताप यांनी देश सोडण्याचा निर्णय का घेतला? बघा, इथे आपण दिले होतो त्यामुळे ते जंगलात राहू लागले आणि त्यांची मुले उपासमारीने मरू लागले. आपल्या मुलांना भुकेलेले पाहून त्यांना खूप वाईट वाटले आणि आपला देश सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मग आपल्या मुलांना भुकेलेले पाहून मुलांचा एखाद्याच्या मुलांना दुःखी पाहणे, स्वतःला भूक लागलेली पाहणे, युद्ध हरल्यामुळे तर नाही, तर आपल्या मुलांना भुकेलेले पाहून त्यांना देश सोडण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता. ओके, ठीक आहे. आता इथं बघा, इथं आपण वेगवेगळे बघू शकतो निर्णय कसं घेतला, काय घेतला ते बघू शकतो. ठीक आहे. तिसरा प्रश्न आलेला आहे आपल्याकडे. भामाशाह कोण होता? भामाशाह इथं आपण वाचलं होतं. भामाशाहने मदत केली. बघा, मंत्री भामाशाह त्यांच्यापर्यंत पोहोचला. कोण होता तो मंत्री? कोणाचा मंत्री होता? राणा प्रतापचा. मग राजा होता का तो? नाही. मुघल सम्राट होता? नाही. राणा प्रतापचा मंत्री होता? योग्य. अकबरचा मंत्री? नाही. तर राणा प्रतापचा मंत्री त्या ठिकाणी तो होता. ओके. चौथा प्रश्न आहे. भामाशाहने राणा प्रतापला कोणती मदत केली? त्याच्यासाठी सैन्य गोळा केले का? नाही. अकबरावर हल्ला केला? नाही. गंभीर राज्य परत मिळवून दिले? नाही. तर त्याला काय दिले? भरपूर पैसे दिले. योग्य पर्याय आहे. इथं आपण बघितलं की भामाप्रसाद पोचला, त्यांना भरपूर पैसे दिले. त्यांना काय केलं? भरपूर पैसे त्या ठिकाणी दिले. त्यांच्या दुःखाचे कारण काय होते? कोणाच्या? राणा प्रतापच्या दुःखाचे कारण काय होते? दुःखाचे कारण काय होते? तर आपल्या राज्य प्राप्ती करण्यासाठी त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा पैशासाठी किंवा युद्ध जिंकण्यासाठी हे दुःख कारण होतं का? तर बघा, इथं आपण जंगलात राहून सैनिक पराभव झाला आणि त्या ठिकाणी आपल्या देशाला स्वातंत्र्य करायचं दुसऱ्याच्या ह्याच्यात गेलं, म्हणून दुःखाचे कारण होते स्वातंत्र्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी युद्ध जिंकणे, पैशासाठी. तर आपल्या देशाला स्वातंत्र्यासाठी त्यांना दुःखाचे कारण होतं आणि आपलं पारतंत्र्यात गेल्यामुळे त्या ठिकाणी ते दुःखी असण्याचं कारण त्या ठिकाणी होतं. बघा, इथं आपण अजून पण एक उदाहरण त्या ठिकाणी एक हे घेऊ शकतो की दिलेला इथं आपण एक प्रश्न घेऊ शकतो. हम्म. त्यांना भरपूर पैसे दिले. इथं एक प्रश्न तयार होऊ शकतो. तो प्रश्न काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. त्यांना भरपूर पैसे दिले. बरोबर. तर अधोरेखित केलेला शब्द काय आहे? अधोरेखित केलेला शब्द काय आहे? तर अधोरेखित केलेला शब्द काय आहे? सर्वनाम आहे. ते त्यांना हे सर्वनाम आहे, म्हणून हे काय आहे? सर्वनाम आहे. त्याने अजून एक आहे इथे परत एक प्रश्न. पराभवचा विरुद्धार्थी शब्द काय?
पराभवचा विरुद्धार्थी शब्द काय? चला सांगा भाऊ. पराभवचा विरुद्धार्थी शब्द. सांगा पराभवचा विरुद्धार्थी शब्द. विजय किंवा जय. बरोबर आहे की नाही? जय. पराभवचे विरुद्धार्थी शब्द. जंगल. जंगलचा समानार्थी शब्द. वन. अरण्य. बरोबर. असे भरपूर प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. तर असेच प्रश्न जर तुम्ही तयार केले आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी बघितले, तर तुम्हाला त्या ठिकाणी योग्यरित्या आणि योग्य प्रकारचे उत्तरे तुम्ही जर सोडवले, तर त्या ठिकाणी तुम्हाला योग्य असं आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करता येऊ शकतो आणि अभ्यास केल्यावरच या ठिकाणी असे उतारे आणि उतार्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आपण तयार करू शकतो. एका प्रश्नामध्ये 10 प्रश्नसुद्धा आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. तर अशाच प्रकारे आपण पुढचं जे लेक्चर आहे किंवा हे लेक्चर जे आहे भाग क्रमांक 10 बघितलं आहे. त्याच्यामध्ये उतारे बघितले आणि उतार्यामध्ये आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करण्याचा आपण प्रयत्नसुद्धा त्या ठिकाणी केला. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण मराठीचे 10 भाग हे आपण या ठिकाणी बघितलेले आहे. आता या 10 भागावरून तुम्हाला समजलं असेल, की मराठीचे उतारे कसे सोडवले पाहिजे, कशाप्रकारे त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि किती वेळात किती प्रश्न आपण सोडवले पाहिजे हे सुद्धा त्या गरजेचं आहे. खूपच जास्त वेळ जर मराठीला दिला तर त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला अ, त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी काही करता येऊ शकत नाही आणि जर आपल्याला 2 पेक्षा जास्त वेळ 2 तासापेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी आपल्याला देत नाही. 120 मिनिटं म्हणजे 2 तास त्या ठिकाणी आपल्याला वेळ भेटतो. एवढं लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे चला. आता पुढच्या आपण भेटूया पुढच्या सत्रामध्ये. ओके. ठीक आहे. बाय बाय.